आपले चॅनल ATM न्यू वर्ल्ड चॅनल या न्यू वर्ल्ड चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून आपण या चॅनलचा सबस्क्राईब करून आपले जे मत आहे किंवा कॉमेंट ते करायला विसरू नका. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ATM न्यू वर्ल्ड चॅनलतर्फे मागे की आपण असा एक व्हिडिओ तयार केला होता की हे जे पतसंस्था आहेत ज्या बुडीत निघाल्यात आणि काही बँका आहेत ज्या बुडीत निघाल्यात, तर त्यांचे पैसे ठेवीदारांना परत मिळावेत हा एक महत्त्वाचा आपण मागणी केलेली होती. त्यामध्ये आता त्या संदर्भामध्ये एक थोडीशी अपडेट माहिती अशी आली की हे साधारण ठेवीला संरक्षण 5 लाखाचं आहे. तर ठेवी किती लाखापर्यंत करा, समजा त्या तुमच्या पतसंस्था बुडाल्या किंवा 40 बँका जरी बुडाल्या तरी कमीत कमी 15 ते 20 लाख 25 लाखापर्यंत या ठेवीला संरक्षण दिलं पाहिजे अशी एक मागणी काही लोक करायला लागलेले आहेत. आणि ते महत्त्वाचं आहे कारण हे जे लोक आपले पैसे बुडवतात आणि फरार होतात किंवा हे पैसे गेल्यानंतर आपल्या पैशाच्या याच्यावर गब्बर होतात, तर त्यांच्याकडून परत वसूल करायचं म्हटल्यानंतर कोर्टामध्ये किती वेळपर्यंत जायचं, किती वेळपर्यंत बुडीत निघाल्यानंतर कोणाकोणाचे पैसे गेले, कोण कोण कशा पद्धतीने काय होणार. मध्यंतरी बऱ्याच बँका अशाच पद्धतीने गेल्या, पतसंस्था जवळ तर बऱ्याचशा गेलेल्या आहेत. आता साधारण आपल्याकडे जर बघितलं तर 2008 ते 2500 पतसंस्था बुडीत झालेल्या आहेत. त्यानंतर 40-50 बँकाही ज्यांनी काढल्या त्याही बुडीत झालेल्या आहेत. आता ह्या बुडीत संस्थांमधलं त्यांना ठेवी ज्या आहेत त्या 5 लाखापर्यंत फक्त तुम्हाला हे देऊ शकतात संरक्षण. पण ते संरक्षण जरी असलं ठेवीला विमा संरक्षण तरी ते मिळायला खूप अडचणी आहेत आणि बरेच काही अर्ज करावं लागतात. तर आता हे 15 लाख करावं अशी मागणी एक गणेशोत्सव मंडळ एक एरंडवणाचं तर त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी असं सांगितलंय की हे जी आपली या पतसंस्थामध्ये 50,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम अडकलेली. किती? आपल्या महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्या संदर्भामध्ये किंवा लाडकी बहीण योजनेला जेवढे गेलेले आहेत 50,000, त्याला 47,000 60,000 जातात. तर एवढी 50,000 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम म्हणजे 1 लाख कोटीपर्यंत सुद्धा एक रक्कम गुंतलेली आहे. तर ही गुंतवणूक तुम्ही कोणत्या प्रकारे ठेवीदारांना परत दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हे मंडळ जे आहे एरंडवण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याचे जे अध्यक्ष आहे ते प्रशांत वेलणकर आहेत. आणि त्याच वेळेस आमदार मोहन जोशी हेही उपस्थित होते. तर त्यावेळेस ज्यांचे पैसे अडकलेले आहेत अशा लोकांना ते त्वरित द्यावेत अशी मागणी यांनी केली. कारण हे जे लोक आहेत ते गरीब आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांनी एक विश्वासाने की आमचे चेअरमन ओळखीचं आहे, डायरेक्टर ओळखीचं आहे, चांगली संस्था आहे, चांगली पतसंस्था आहे, चांगली बँक आहे आणि म्हणून आयुष्यभराची कमाई त्यांनी या ओळखीपोटी आणि विश्वासापोटी या बँकेमध्ये ठेवलेले असतात. पण ह्या लोकांनी स्वतः पैसे खाल्ले आणि त्या बँका बुडवल्या, त्यानंतर पतसंस्था बुडवल्या आणि पैसे कुठे गेले हे तर काय त्यांना सांगता येत नाही. आणि कशा पद्धतीने कुठं त्यांनी व्यवहार केले. तर अशा बऱ्याचशा काही पतसंस्था आहेत. तर ह्या पतसंस्था बुडीत झाल्या. त्यांनी सरळ सांगितलं, हात वर केले, आमच्याकडे काही नाही. पण आता ह्या पतसंस्थेच्या ज्या ठेवी आहेत किंवा पतसंस्थेमध्ये कोणाच्या खात्यामध्ये चालू खात्यामध्ये काही रक्कम आहेत, कोणाच्या 2 लाख असतील, कोणाच्या 5 लाख असतील, कोणाच्या 10 लाख असतील, कोणाच्या लाख असतील, कोणाच्या 50,000 असतील. तर त्या बुडीत ज्या झालेल्या आहेत बँका, त्यामुळे हे लोक हवालदिल झाले, छाती पिटून घेऊ लागलेले आहेत. काहींचे प्रपंच तर एकदम वेगळेच झाले. कारण काही जे व्यावसायिक आहे, उद्योजक आहेत, त्यांचे उद्योगही बुडीत निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि काही ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांना कर्ज फेडण्यासाठी हप्ते पण काही मिळत नाही. म्हणजे ह्या लोकांना अनेक कुटुंबावर ही शोककळा पसरलेली आहे बँका बुडीत झाल्यामुळे. आणि जवळजवळ 1 लाख कोटी, तर इतके हे कोटी लोक अशा पद्धतीचे बुडवून फरार झालेले आहेत. किंवा काही ठिकाणी म्हणतात, नाही बाबा तुम्ही कोर्टात जा, तुम्ही इकडे करा, आमचा काय नाही, आम्ही चांगलेच होते. तर हे संचालक मंडळ आहेत
जे तर त्या संचालक मंडळाला ज्यांनी पतसंस्था काढली त्यांना तो प्रवर्तक असला पाहिजे, त्याच्यानंतर ते संचालक मंडळ असले पाहिजे, ज्यांनी पतसंस्था काढली तो असला पाहिजे. अशा सर्व लोकांना त्यांचं नाव, गाव, पत्ता, त्यानंतर त्यांच्या नावावर, त्याच्या बायकोच्या नावावर, त्याच्या चुलत्याच्या नावावर केलेले जे पैसे वर्गा झालेले असतील त्या सर्वांचे कौटुंबिक यांच्याकडून वसूल केले का पाहिजे, त्याच्यावर जप्ती आणली पाहिजे आणि त्याचा लिलाव केला पाहिजे. पहिल्यांदा प्रवर्तकाचा आणि त्यानंतर हे जे संचालक असेल, चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन असेल, या सर्व लोकांचा. आणि मग असा जर केला तर त्यामधून जे पैसे वसूल होतील त्यानुसार ठेवीदारांचे पैसे सहज मिळणं सहज शक्य होईल. कारण यामध्ये बचत करणारे लोक पण खूप आहे. डेली रोजच्या रोज बचत, रोज कोण 50 रुपये टाकतं, गरीब गरीब लोक, काही काही कोणी 100 रुपये टाकतंय रोज. म्हणजे जी आवर्ती योजना असते, मासिक उत्पन्न वाढीची योजना असते. काही लोक जुने जाणते लोक असतात की चला मी आज 1 लाखाची ठेव ठेवली, मी 2 लाखाची ठेव ठेवली, मला 1 वर्षांनी परत त्याच्यावर व्याज मिळेल. अशा पद्धतीने ह्या पतसंस्थेत बँकात लोक पैसे ठेवत असतात, आवर्ती ठेव योजना असतात आणि बँका सांगतात आम्ही तुम्हाला 100चे 200 देऊ, 12% देऊ, 15% देऊ. अशा पद्धतीने फसवून या लोकांचे पैसे या लोकांनी काढून घेतले आणि ऐनवेळेस त्यांनी काय केलं तर बँकच बुडवून टाकली. सगळे लोकांचे पैसे आले, कोटीच्या कोट्यावधी किती रुपये आले, 50,000 कोटी, 60,000 कोटी, 70,000 कोटी. त्याची मोजदाद करणं शक्य नाहीये. ती मोजदाद करायला लोक तयार नाहीयेत आणि आजपर्यंत अशी ती मागणी केलेली आहे की मोजदाद करा. मागच्या वेळेसच मी सांगितलं त्याची मोजणी करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु कदाचित हा प्रश्न प्रलंबित ठेवून हे असेच लोक पुन्हा विधानसभेला उभं राहतील, लोकसभेला उभं राहतील, पतसंस्था बुडवणारे लोक, किंवा इथं जिल्हा परिषदेला उभं राहतील, नगरसेवक म्हणून उभे राहतील. काय सांगता येत नाही ह्या लोकांचं, कारण यांनी बरंच काही गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि किती पद्धतीच्या पतसंस्था त्यांच्यावर खटले चालू आहेत आणि यांनी तर हातवत केलेले आहेत. तेव्हा आता हा जो प्रकार घडलेला आहे तर या संदर्भामध्ये कुणी आवाज उठवणं अगत्य होतं. तर हा आवाज एरंडवणले येथील एक आपले जे आहेत प्रशांत वेलणकर, त्या मंडळाचे अध्यक्ष, तर त्यांनी आवाज उठवला आणि त्यावेळेस जे लोक होते तिथे उपस्थित, वैभव दिघे, चेतन अग्रवाल, महिला कमिटीचे अध्यक्ष सुमंगल वाघ, त्यानंतर उपाध्यक्ष किशोरी कचरे, मंडळाचे खजिनदार सुरेश निंबाळकर, उपाध्यक्ष संतोष बाहेती, दीपक शेडगे, राजू मोतीवाले, सेक्रेटरी हिमाली सडेकर, भारती घाले, रमेश खोपडे, आशिष वेलणकर, उदय लेले यांनी एक गणरायाला साकडं घातलं, त्याची आरती केली की ह्या गणराया काही कर, पण आमचे हे पैसे जे लोकांचे मिळालेले आहेत, बुडालेले आहेत किंवा ठेवी आमच्या राहिलेल्या आहेत तर ते आम्हाला परत मिळवून दे. आणि एक जे 5 लाखाचं लिमिट आहे की विमा संरक्षण, तर ते 15 ते लाख, 20 लाख, 25 लाखापर्यंत करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर या विषयावर आम्ही थोडं सतर्क होऊन अशी मागणी करणाऱ्याला प्रोत्साहन देत असतो आणि ते जे चांगल्या पद्धतीचं काम करत असतात त्याचं कौतुकही करत असतो. यापूर्वी याच विषयावर पतसंस्थेच्या संदर्भामध्ये पतसंस्थांना ठेवीदारांचे पैसे परत मिळणार अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे, त्याची लिंकही आम्ही आता डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि त्यानंतर आपण तो व्हिडिओ जरूर बघावा आणि अशाच प्रकारचे जे मागण्या असतील सरकारकडं करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण सरकार हाक ना बोंब अशा पद्धतीने राहतं, सरकारला कान नाहीत, सरकारला फक्त तोंड आहेत, ते लोकांचं कधी ऐकत नाहीत. आणि ह्या पतसंस्थांना त्यांना जे संचालक आहे, चेअरमन आहे, प्रवर्तक आहे, यांना एकदा जेलवादी घडवून त्यांचं सगळं घबाड एकत्रित करून त्याचा लिलाव करून ह्या सर्वसामान्य लोकांचे पैसे परत देण्याचं जे काम आहे ते त्यांनी करावं अशी सरकारला सर्व लोकांतर्फे विनंती आहे.
आणि आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही जरूर करा. धन्यवाद.